नमस्कार भावांनो, आज आपण 17 सप्टेंबरच्या बीड रेल्वेच्या उद्घाटनाच्या नंतर नवीन परिस्थिती काय आहे अपडेट ते जाणून घेण्यासाठी आलोत। हे अजून पोकलँडद्वारे रेल्वे स्टेशनचं काम सुरू, अजून भरपूर कालावधी या बीड रेल्वेचं काम पूर्ण होण्यासाठी लागणार आहे। आणि हे अपोजिट साईडला या पटऱ्याचं काम चालू आहे। काही पटऱ्या टाकल्यात, काहीचं काम चालू आहे। हा तिसरा ट्रॅक आहे ह्या साईडचा आणि हा जो दिसतोय ह्यो चौथा ट्रॅक अपूर्ण आहे। हा समोरचा खड्डा भरून घेतल्याच्या नंतर हा ट्रॅक पूर्ण होणार आहे। अपूर्ण आहे सध्या हा ट्रॅक, काहीच नाही, याचं कामच झालेलं नाही, पण लवकरच ते देखील पूर्ण होणार आहे। आता स्टेशनवर रेल्वे आलेली, चला रेल्वे बघू। मला वाटलं नव्हतं की बीड रेल्वेला बसण्यासाठी इतकी माणसं येत असतील। भरपूर माणसं येत आहेत। डिझेल रेल्वे आहे आणि डिझेल रेल्वे म्हटलं की कंटाळवाणा प्रवास, 5 तासाचा प्रवास नगरचा, त्याच्यामुळं एवढी गर्दी असेल असं वाटत नव्हतं, परंतु डिझेल रेल्वेच्या मानानं चांगली गर्दी आहे। ही रेल्वे 12 वाजता बीडला येते आणि 1 वाजता परत जाते, अशी 1 तास या ठिकाणी रेल्वे थांबते। आणि या रेल्वेमध्ये बसण्यासाठी आलेले ॲटो प्रवाशांना घेऊन आलेले ॲटो इथे, आणि रेल्वे आल्याच्या नंतर रेल्वेमधून निघालेल्या प्रवाशांना, नगरहून आलेल्या प्रवाशांना परत घेऊन जाणार आहेत ते आता। अशा प्रकारे या रेल्वेच्या स्टेशनवरती रेल्वे आल्याच्या नंतर पहिली वेळेस मी आलो आहे। आणि हे जे दृश्य दिसतंय ना मित्रांनो, ही जी घाण आहे थुकल्यालं किंवा या रेल्वे स्टेशनवरती चांगल्या ठिकाणी थुंकणं किंवा असे काहीतरी नावं काढणं, हे खूप चुकीचं आहे मित्रांनो। असं कुठलेही वाईट कृत्य करू नका। हे अनेक बालगोपाळ या डब्यातून त्या डब्यामध्ये रेल्वेचा आनंद घेत आहेत मित्रांनो। हे रेल्वे स्टेशन आपल्यासाठी आहे, ही रेल्वे आपल्यासाठी आहे, किंवा स्वच्छतेची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे मित्रांनो। अशा प्रकारे या बीड रेल्वेचं आगमन दुपार 12 वाजता होते आणि 1 वाजता ही रेल्वे हलते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। तसेच या चॅनलवरती आपण नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। आपली कमेंट आणि सबस्क्राईब आम्हाला प्रोत्साहन देऊन जातं आणि या प्रोत्साहनाच्या जोरावरच आम्ही नवीन व्हिडिओ तयार करतो मित्रांनो। सध्या तरी बीड रेल्वे स्टेशनला कुठल्याही प्रकारचं नाव दिलेलं नाही। बीड रेल्वे स्टेशनला काय नाव असावं कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो। अशा प्रकारे बीडकरांचं स्वप्न सत्यामध्ये उतरलेलं आहे। 75 वर्ष झालं भारत देशाला स्वतंत्र होऊन, आणि या 75 वर्षाच्या नंतर बीडकरांचं रेल्वेचं स्वप्न सत्यामध्ये उतरलेलं आहे। याच्यासाठी फार मोठा संघर्ष बीडकरांना करावा लागला आहे आणि 75 वर्षे वाट पाहावी लागलेली आहे।
तेव्हा मामाच्या गावाला झुकझुक गाडीमध्ये चला बसून जाऊया.